नमस्कार मैत्रिणींनो, आरे क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत जो आपला मेजरमेंटचा ब्लाऊज असतो. बऱ्याच वेळेला कस्टमरला जसाचा तसा मेजरमेंटचा ब्लाऊज आपल्याला शिवून पाहिजे असतो. त्यात आम्हाला काय कमी जास्त नको असे ते म्हणत राहतात. तर आज आपण पाहणार आहोत स्लीव्ज कटिंग. ज्यांना स्लीव्ज कटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा. मी अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. ओके. तर स्लीव्स कटिंगसाठी पहिले आपण काय करायचं आहे, आपला जो ब्लाऊज आहे तो आपण उलट बाजूने करून घेणार आहे. हे बघा, ही एकदम सोपी पद्धत आहे जी मी तुम्हाला सांगते ते. ओके. आम्ही सरळ बाजूने जो आपला फ्रंट आहे कटोरीचा तिकडनं आपण मेजरमेंट काढतो. ओके. एकदम सहज आणि सोपी पद्धत आहे. या पद्धतीनुसार तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊजची स्लीव्जची कटिंग करू शकता. ओके. तर सर्वात आधी आपण ब्लाऊज पलटी करून घेतला आहे. तर आता आपल्याला उंची पाहायची किती आहे. ओके. हे बघा, जी आपली इथं ही मार्जिन आहे ज्याच्यात आपण अटॅच करतो स्लीव्ज आणि हे शोल्डर, तर आपल्याला ती वरच्या साईडला घ्यायची आहे. याच्यात तुम्हाला काही प्लस मायनस करायची गरज नाही. ओके. तर आपण इकडनं ही जी आपण शिलाई केली आहे ती सुद्धा काउंट करणार आहोत. हे पहा, ही 1/2 इंचाची. आणि आता इकडनं आपण पूर्ण लेंथ मेजरमेंट करणार आहोत. तर ही पूर्ण लेंथ आपली किती येते, 4 इंचाची. हा अस्तरवाला ब्लाऊज आहे, तर याच्यात आपण फक्त 1/2 इंच प्लस करणार आहोत. ओके. तुम्हाला समजलं. जी आपण ही शिलाई असते आपली, जी आपण जॉईंट करतो, आपण तिकडनं मेजरमेंट घेणार आहोत. हे पहा, ही आपली पूर्ण उंची किती येते, 4.5 इंच. त्यात आपण फक्त अर्धा इंच प्लस करणार आहोत, कारण की इकडं आपण आतमध्ये दुमडणार अस्तरचा ब्लाऊज आहे. ओके. आपली निघाली उंची. आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती असते आपली, आपला मुंडा कसा काढायचा आपण. ओके. तर मुंड्यासाठी आपण काय करायचे, हे पहा, ही पण जसं आपण शोल्डर काढलं आहे तसंच काढणार आहोत. तर आपला आर्म होल म्हणजे मुंडा काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, जी मार्जिन आहे आपली, ही जी मार्जिन आहे ती आपण वरच्या साईडला ओपन करून घेणार आहोत. हे पहा, आणि सहज आपण इकडं टेप ठेवायचं आहे. जी आपण मार्जिन पकडली आहे वरतून 1/2 इंच आपण यातच पकडल्या. ओके. इकडनं जी मार्जिन आहे तिकडं आपण टेप ठेवणार आहोत. हे पहा, बऱ्याच वेळेसला जे नवीन असतात त्यांना हा खूप प्रॉब्लेम येतो की आर्महोल किती द्यायचा. हे पहा, प्रत्येकाचा कटिंग आणि शिवण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे काय होतं ते कमी जास्त होत राहतं. ओके. हे पहा, पर जर तुमचा मेजरमेंटचा ब्लाऊज असेल आणि तुम्हाला जशाच्या तसा शिवायचा असेल, कटिंग करायची असेल, तर ही पद्धत तुम्ही वापरून पहा. हे पहा, इथं ही शिलाईवर इथं टेप ठेवला आहे, ह्या साईडने आपण स्केल ठेवली आहे पट्टी. हे पहा, किती सहज प्रकारे आपला आर्महोल निघाला. हे पहा, ही लाईन आपण वरच्या साईडने देणार आहोत. ओके. हे पहा, आपला 5.5 इंच आर्महोल निघाला आहे. ओके. बघा किती सहज पद्धतीने मी तुम्हाला शिकवलं. आपला उंची आणि आर्महोल आपण काढला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला ही स्लीवची घडी किती आहे, बऱ्याच वेळेसला किती ॲड करायचं, छातीचा 6वा भाग करून त्यात आपण 1.5 किंवा 2 इंच प्लस करतो. ओके. तर आता आपण काय करायचं, जर तुम्हाला असं ब्लाऊज शिवायचं तर तुम्ही काय करायचं, जिथनं आपली ही स्लीव अटॅच होती घडी तिकडनं आपण डायरेक्ट आपल्या शेवटचा जो टोक आहे जिथं आपली शिलाई फिनिश होती ते सुद्धा घेऊ शकता तुम्ही. नाही तर जिथं आपला हे पहा, जिथं आपण फिटिंगची मार्किंग केली आहे, ही पहा 8 इंचावर फिटिंग, इथं 8 इंचावर आलेली आहे आपली. तर आपण ते 8 इंचाची घडी टाकून त्यात आपण 1.5 इंच प्लस करू शकता. हे पहा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. इथनं आपण टेप ठेवायचा आहे आणि डायरेक्ट आपण शेवटच्या कोण्यापर्यंत. ह्यामध्ये शिलाईची मार्जिन प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये आलेली आहे, याच्यात काही कमी जास्त करण्याची गरज नाही आहे. नाही तर तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला छातीचा भाग हे ते करण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल, नवीन ज्या मुली शिकतात त्यांना भरपूरदा हा प्रॉब्लेम होतो. ओके. तर आपण काय करायचं, जिथं आपली हे पहा शिलाई दिली आहे आपण फिटिंगची, ते आपण इथं काउंट करून घेणार आहे. इथं येते आपलं 8 इंच, त्याच्यामध्ये आपण सरळ सरळ 1.5 इंच प्लस करून घ्यायचं आहे.
जे नवीन शिकतायत त्यांना थोडंसं जास्त कपडा राहिला तरी चालतो, पण कपडा कधीच कमी पुरू द्यायचा नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझी 100% गॅरंटी आहे. हे पहा. तर आता मी तुम्हाला पेपरवर कशी कटिंग करायची ते दाखवते. हे पहा. सर्वात प्रथम आपण काय करतो, जो आपला फोल्डिंगची साईड असते, जी आपली फोल्डिंग असती, आपल्याला फोल्डिंगच्या साईडनीच आपण स्लीवची कटिंग करतो. ही गोष्ट बिगनर्स आहेत त्यांनी लक्षात ठेवा. तर सर्वात आधी आपण काय करणार आहे, आपली उंची किती आहे तयार, 4 इंच. ओके. आणि त्यात आपण फक्त अर्धा इंच मिळवणार, यासाठी की हा अस्तरचा ब्लाऊज आहे. जर तुमचा सिंगल कपड्याचा ब्लाऊज असला तर तुम्ही 1.5 इंच प्लस करता. ही गोष्ट बिगनर्सनी लक्षात ठेवा. ओके. इथं आम्ही 4.5 इंचावर घडी करून घेते. हे पहा. आणि आता आपण काय करणार आहोत, आपली जी आपण फिटिंगची मार्किंग दिली आहे, जिथं आपली फिटिंग आहे ते आपण घेणार आहोत 8 इंच. आणि त्यात आपण करणार आहोत 1.5 इंच प्लस. ओके. आणि आपण आता असा एक बॉक्स तयार करून घेणार आहोत. सर्वात आधी आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा. हे पहा. ओके. हा तुमचा बॉक्स तयार झाला. आता हे पहा, कसं असतं, प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं असतं. हे पहा, कोणाला ही पट्टी कमी हवी असती, कोणाला जास्त हवी असती. जर तुम्ही तुमच्या हिशोबाने करायला गेले तर ही पट्टी जास्त येणार. ओके. तर आपण काय करायचं, ही पट्टी आपण आपल्याला एवढीच ठेवायची आहे. ह्या साईडची पट्टी आपल्याला एवढीच ठेवायची. तर आपण काय करणार आहोत, तर ही पट्टी आपण मोजून घेणार आहोत. किती येते पहा, 1 आणि 2 लाईन. ओके. 1 आणि 2 लाईन ही आपली पट्टी येते. कळालं का तुम्हाला? 1 आणि 2 लाईन आपली ही पट्टी येते. कोणती? ह्या साईडची. तर याच्यात आपण काय करायचं, पहिले ती मार्किंग करून घ्यायची, जेवढी आपली हे केली. आता आपण याच्यात 1 इंच प्लस करून घ्यायची. हे पहा, 1 इंच आपण का प्लस केली आहे, 1/2 इंच आपलं इकडनं शिलाई गेली, फॅब्रिक आपला, आणि 1/2 इंच आतमधून इकडनं आपली शिलाई गेली, म्हणून आपण 1 इंच प्लस केला आहे. ओके. नाही तर तुम्ही काय करू शकता, इकडनं छोटी बाही आहे तर 2.5 इंचावर पण मार्किंग करू शकता. नाही तर कोणी कोणी 3 इंचावर मार्किंग करते. पण त्याच्यामुळं काय होतं, जे आपलं हे मेजरमेंट आहे ते कमी जास्त होतं. तर त्याच्यामुळं काय करायचं, जे मी तुम्हाला आता सांगितलं आहे, आपण हे काउंट करून घ्यायचं. ओके. हे आपण फिटिंगचं काउंट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करायचं. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी शिकवते. हे खूप एक्सपिरियन्सवाली गोष्ट आहे, तुम्हाला कधी कोणी सांगितली नसेल याच्या आधी. पूर्ण यूट्यूबवर तुम्ही पहा. आणि इकडनं आपण 2 इंच सोडणार आहोत आणि हलक्या हाताने अशी आपण डॉट डॉट करत आधी हे मार्किंग करून घेणार आहोत. हे पहा. हे पहा. ओके. आता आपण फिटिंग दंडघेर पाहणार आहोत किती आहे. तर आपला दंडघेर किती आहे, हे पहा, 7 इंचाचा आपला दंडघेर आहे. तर इथं आपण 7 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत. ही खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला कळाली नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच प्लस करणार आहोत. हे पहा, किती सोप्या पद्धतीने आपली स्लीव्स कटिंग झाली आहे. हे पहा, एक्स्ट्रा काही तुम्हाला प्लस मायनस करण्याची गरज नाही. हे पहा, मी तुम्हाला डार्क करून दाखवते. आणि आपला जो मी तुम्हाला एक टिप्स देते, जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी. बऱ्याच वेळेसला काय होतं, जेव्हा आपण स्लीव्स कटिंग करतो, हे असे फॅब्रिकची स्लीव्ज असते, तेव्हा काय होतं, मागे पुढे आपली दोन्ही साईडची शिलाई म्हणजे स्लीव्स एकच तयार होते. तर आपण त्याच्यासाठी काय करतो नेहमी, हे लक्षात ठेवा. जी हा तुमचा फ्रंटचा, हे बघा, फ्रंट तुम्ही कट करणार, तुम्ही हा फ्रंट कट करणार आहे ना, फक्त त्याची मार्किंग करून ठेवायची तुम्ही. हे कट कधी करायचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनल नवीन आहे, प्लीज चॅनलला सपोर्ट करा, लाईक सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी या चॅनलमध्ये शिकायला मिळणार आहे. थँक्यू.